ची सकाळ फक्त पाहायची नसते तर ती अनुभवायची असते, कारण इथेच आपल्याला आपण असल्याची खरी जाणीव होते. हीच आहे गावाकडची सकाळ, शांत, भावनिक आणि कायम मनात राहणारी. नंतर आम्ही भाजी तोडण्यासाठी भाजीला काय करायचं आहे हे काही विचारच येत नव्हता. तर मग ताई म्हणल्या की आपल्या शेतात पावटा लावलेला आहे, त्याच्या शेंगा घेऊन येऊ. म्हणून मग शेतात आलो पावट्याच्या शेंगा घ्यायला. तर इथं पावट्याला शेंगा पण भरपूर आल्या होत्या. त्याच आम्ही तोडायला सुरुवात केली. ह्या बघा, एवढ्या साऱ्या आम्हाला शेंगा सापडल्या, तरी आम्ही त्यातला निम्माच पावटा तोडला होता. इथे एका झाडावर एक छानशी चिवताई चिवचिव चिवचिव करत होती. छान त्या वेलावर वरती जिथे लाकूड होतं त्याच्यावर जाऊन ती बसली होती. तिचा इतका प्रेमळ आवाज होता ना, खूप छान आवाज देत होती ती. जणू काही ती आम्हाला बोलवतच होती, असा तिचा तो आवाज होता. इकडे एका साईडला पोपट पण होते, पण ह्या व्हिडिओमध्ये तो काही जास्त दिसत नाही आहे. पोपट पण इतका छान, खूप दिवसांनी पोपट मी पाहिला होता. आजकाल हे पक्षी असे दिसेनासेच झाले आहेत. दुसऱ्या बाजूला ही ज्वारी पेरलेली आहे. ज्वारीची पण पिके खूप छान आले होतं. सगळीकडे छान हिरवगार वातावरण झालं होतं. सायंकाळची वेळ होती, त्यामुळं वातावरणही इतकं छान दिसत होतं की गावाकडची हे वातावरण खूपच छान असतं. दुपारी सूर्य तळपत असतो, पण गावात तरीही शांतता असते. झाडांची सावली, शेतात पडलेला प्रकाश आणि दूरवर पसरलेली हिरवळ डोळ्यांना थंडावा देते. निसर्ग इथे फक्त दिसत नाही, तर तो जाणवतो, मनाला स्थिर करतो. हळूहळू सूर्य मावळायला लागतो. आकाशात केशरी गुलाबी रंग पसरतात. वारा थोडासा गार होतो आणि संपूर्ण वातावरण अजूनच शांत वाटू लागतं. पक्षी घरट्याकडे परततात. शेतांवर संध्याकाळची शांतता पसरते आणि मन आपोआप त्या क्षणात विसावं घेतं. गावाकडचं निसर्गमय वातावरण आपल्याला शिकवतं हळू जगायला, शांत राहायला आणि छोट्या छोट्या क्षणात आनंद शोधायला. म्हणूनच गावाकडचं आयुष्य हे फक्त पाहायचं नसतं, तर अनुभवायचं असतं, कारण इथेच मनाला खरी विश्रांती मिळते. नंतर आम्ही पावट्याच्या शेंगा घेऊन आलो, तर इथे स्वराजचं हे असं खेळणं चालूच होतं. आणि नंतर काय, मग दिवसाचा शेवट आहे एका शेकोटीने केला. छान अशी रात्रीची शेकोटी पेटवली आणि त्यात सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला.